हॅलो फ्रेंड्स. ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत. संहिता अध्यायांचा अष्टांग हृदयाचा, तो म्हणजे द्रव्यादी विज्ञानियम. ओके, आपलं बघा जे काही पी व्हीमध्ये आहे, ठीक आहे, पदार्थ विज्ञानमध्ये. त्याचं बेसिक या चॅप्टरमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला याच्यात क्वेश्चनसुद्धा सेम येऊ शकतात पी व्हीचे आणि सपोज एखाद्या याच्यामध्ये सुद्धा. आपल्याला हे बेसिक जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ज्यांना याच्या नोट्स पाहिजे असतील त्यांनी या नंबरवर व्हॉट्सॲपवर मला मेसेज करायचा आहे. तुम्हाला नोट्स ह्या मिळून जातील याच्यात. ठीक आहे. तर बघा, आता याच्यामध्ये सर्वात पहिले आपण बघणार आहोत द्रव्य. ठीक आहे. द्रव्य म्हणजे काय, तर बेसिकली जे काही जितकेसुद्धा पदार्थ असतात, राईट, आपण पी व्हीमध्ये बघितले. ठीक आहे. मग आता द्रव्य म्हणजे जे काही आपण औषधी द्रव्य यूज करतो. ठीक आहे. जसे की काही पण सपोज शतावरी असेल, ठीक आहे, ब्राह्मी असेल, ते झाले द्रव्य. ठीक आहे. हा त्याचा श्लोक आहे, हा तुम्हाला पाठ करायचा आहे. ठीक आहे. तर द्रव्य म्हणजे काय, तर द्रव्य वीर्य विपाकहून श्रेष्ठ आहे. बरोबर आहे, कारण जे वीर्य विपाक असतात तर ते द्रव्यामध्ये असतात. ठीक आहे. म्हणून द्रव्य हे त्यांच्याहून श्रेष्ठ मानले आहे. आणि हे पांचभौतिक आहे. येस, तर पृथ्वीच्या आश्रयाने उत्पन्न होते द्रव्य. ठीक आहे. जल हे उत्पत्ती कारण आहे द्रव्याचे. अग्नी, वायू, आकाश यांच्या संयोगाने त्यांच्यात व्यक्तता आणि भिन्न येते. म्हणजे काय, जल हे त्याचं बेस आहे. ठीक आहे, द्रव्य उत्पत्तीचा. पण जे काही अग्नी, वायू, आकाश आहे हे त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे ते वेगवेगळे द्रव्य तयार होतात. म्हणजे त्याचे टाईप्स पडतात. ठीक आहे. ज्या महाभूताचे आधिक्य त्या नावाने ते ओळखले जाते. मग आता हे बाकीचे जेव्हा महाभूत त्याच्यात मिसळतात, मग ज्या महाभूताचं त्याच्यात जास्त क्वांटिटी असेल तर त्याचे नाव त्या द्रव्याला मिळून जाते. ठीक आहे. आता रस म्हणजे काय, तर त्याचं जे काही आपण म्हणू शकतो चव असेल किंवा त्याची एक वेगळी गोष्ट टेस्ट असेल. ठीक आहे. कोणतेही द्रव्य एकाच रसाचे नसते. येस, अनेक रसयुक्त असतात. द्रव्य हे अनेक रसांनी युक्त असू शकतं, पण सर्व जे कोणतेही द्रव्य असतील तर त्याच्यामध्ये हे एकाच रसाचे नसते. त्याच्यामध्ये फक्त एक रस असतो असं नाही आहे. ठीक आहे. द्रव्यामध्ये जे चव स्पष्ट व्यक्त होते त्याला रस म्हणतात. येस. देन आहे अणुरस. ठीक आहे. आपल्याला बघा याच्या बेसिक डेफिनेशन काय आहे, अर्थ काय आहे, हे या चॅप्टरमध्ये फक्त माहीत करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अणुरस म्हणजे काय, तर जो रस अस्पष्ट असतो त्याला अणुरस म्हणतात. ठीक आहे. म्हणजे काही काळाने मागून स्पष्ट होतो. म्हणजे अणुरस म्हणजे जसं रस आहे ना, त्याचा उपभाग अणुरस. म्हणजे रस आपण चव घेतो द्रव्याची, राईट, ते आपल्याला लगेच समजते. पण अणुरस हा थोड्या काळानंतर हा समजतो आपल्याला त्याची चव. ठीक आहे. तर रसामध्ये गुरुवाती गुण असतात. येस, आपण बघितलं होतं पी व्हीमध्ये. गुरुवादी गुण किती आहेत, 20 आहेत आणि सर्व द्रव्यात असतात. द्रव्य हे मधुर, आम्लादी यांचे आश्रयस्थान आहे. बरोबर. तर पंचभौतिक द्रव्य. ठीक आहे. सर्वात फर्स्ट आहे पार्थिव द्रव्य. पार्थिव द्रव्याचे गुण काय असणार, पृथ्वीचे गुण काय असतात ते सर्व लिहायचे. गुरु, स्थूल, स्थिर, गंध. ठीक आहे. कर्म काय असणार याचे, गौरवता, स्थैर्य, संघात, उपचय, पुष्टी करणे, राईट. आप्य द्रव्य असणार. ठीक आहे. त्याचे गुण काय आहे, द्रव्य, शीत, गुरु, स्निग्ध, मंद, सांद्र, रस. ठीक आहे. कर्म काय असणार, स्नेहन, विषदन, क्लेदन, प्रल्हादन, बंधन. ठीक आहे. आग्नेयद्रव्याचं काय असणार गुण, वृक्ष, तीक्ष्ण असणार, उष्ण असणार, विषद असणार, सूक्ष्म असणार, रूपगुणाचे असणार. आणि कर्म काय असणार त्यांचे, दाह, कांती येणे, वर्ण येणे, प्रकाश, पाचन करणे. ठीक आहे. आता वायवीय द्रव्य. याचं गुण काय, वृक्ष, विषद, लघु, स्पर्श. ठीक आहे. कर्म काय, रोक्ष, लाघव, वैशक्य, विचार आणि ग्लानिकारक. ठीक आहे. नंतर आहे आकाशीय द्रव्य. याचे गुण काय असणार, सूक्ष्म, विशद, लघु, शब्द. ठीक आहे. कर्म काय असणार, सौशीर्य म्हणजे हॉलोनेस आणि लाघवकर, लाईटनेस. ठीक आहे. आता आहे बघायचं 6 पॉईंट म्हणजे वामक आणि विरेचक द्रव्य. अजून त्याचे हे आहेत की वामक द्रव्य कोणते, विरेचक द्रव्य कोणते. वामक म्हणजे वमन करणारे. वामक द्रव्य कोणते आहेत, अग्नी, वायू, महाभूतवाले. ठीक आहे. त्याच्यामध्ये अग्नी आणि वायू आहेत, राईट. आणि विरेचक द्रव्य कोणते असणार, पृथ्वी आणि जल. बघा याच्यामध्ये काय,
असं आपण लक्षात ठेवू शकतो की जे हलके आहे अग्नी आणि वायू हे वरच्या दिशेने जातात, राईट. म्हणून ते आहे वामक द्रव्य. आणि विरेचे कोणते? पृथ्वी आणि जल. ठीक आहे. नंतर आहे वीर्य. वीर्य आपल्याला माहिती आहे. सो अष्टविध वीर्य सांगितलेलं आहे आपल्याला एक. ठीक आहे. अष्टविध वीर्य म्हणजे 8 टाईपचे वीर्य सांगितलेले आहेत आयुर्वेदाने. ठीक आहे. काहींनी 8 सांगितले आहे आणि मेन आपण 2च म्हणतो, उष्ण आणि शीत. ठीक आहे. 8 प्रकार कोणकोणते आहे ते? 8: गुरु, लघु, स्निग्ध, रुक्ष, उष्ण, शीत, तीक्ष्ण आणि मृदू. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचे कोणते 8 आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्याची व्याख्या काय वीर्याची? हे जे आहे श्लोक हा पाठ करायचा आहे आता बघा. ज्याच्यामुळे द्रव्याकडून क्रिया केली जाते ते वीर्य. म्हणजे द्रव्याची जी पोटन्सी आहे बेसिकली त्याला वीर्य म्हणू शकतो. सपोज आपण म्हणू शकतो ब्राह्मी द्रव्य आहे, राईट. सो ते काय करतं? मैद्य काम करतं, म्हणजे बुद्धी वाढवण्याचे काम करतं. ठीक आहे. सो बुद्धी वाढते कशामुळे? तर त्याचं जे वीर्य आहे त्याच्यामुळे. सो त्याचं काय आहे ते क्रिया त्याच्याद्वारे केली जाते. ठीक आहे. वीर्याद्वारे. सो वीर्य हे त्याची क्रिया करण्याची त्याचं पोटन्सी आहे, राईट. वीर्यरहित द्रव्य कोणतेही कार्य करू शकत नाही. ऑब्व्हियसली वीर्यरहित द्रव्य कोणतेही कार्य करू शकत नाही. वीर्य म्हणजे द्रव्याची शक्ती, पोटन्सी बेसिकली. आता द्विविध वीर्य मी सांगितले होते कोणते? उष्ण आणि शीत. सो बघा, शीत आणि उष्ण हे 2 वीर्य प्रकार सांगितलेले आहेत मेन. द्रव्य जरी विविध प्रकारची असली तरी महाशक्तिमान अग्नी, राईट, आणि सोम यांना सोडून कोणतेही द्रव्य नाही. ठीक आहे. म्हणजे अग्नी आणि सोम हे प्रत्येक द्रव्यात असणार. ठीक आहे. त्यामुळे दोन टाईपमध्ये सर्व द्रव्यांचं हे केलं आहे, एक उष्णवीर्य आणि एक शीतवीर्यवाले. ठीक आहे. आता वीर्याचे कार्य काय आहे? तर उष्णवीर्य काय काम करते? भ्रम, तृष्णा, ग्लानी, स्वेद, अन्नाचा परिपाक, वात, कफाचा आशय करते. ठीक आहे. शीतवीर्य काय करते? आल्हाद करते, जीवन प्रक्रियेला उत्तेजन देते, परत घाम येणे थांबवते आणि रक्तपित्ताचे शमन करते. ठीक आहे. विपाक म्हणजे काय? आपण बघितलंय क्रिया शरीरामध्ये. जाठर अग्नीमुळे अन्नाचे पचन होऊन शेवटी जो रस तयार होतो त्याला विपाक म्हणतात. अन्नाचे पचन झाल्यानंतरची क्रिया विपाक, राईट. आता याचे पण प्रकार किती आहे? 3 आहेत. मधुर आम्ल लवण रसाचा कोणता विपाक होतो? मधुर आणि लवण रसाचा मधुर विपाक होतो. आम्ल रसाचा आम्ल विपाक होतो आणि कटू तिक्त कषाय रसाचा कटू विपाक होतो. इम्पॉर्टंट आहे कारण हेच आपल्याला सेकंड इयरमध्ये विपाक, वीर्य यावरच सर्व द्रव्य विज्ञान आहे, राईट. तर विपाकाचे कर्म काय आहे? तर मधुर काय करतं? पित्तशामक आहे, कफवर्धक आहे आणि वातशामक आहे. आम्ल काय आहे? तर पित्तवर्धक आहे, कफवर्धक आहे आणि वातशामक आहे. कटू काय आहे? तर वातवर्धक आहे, पित्तवर्धक आहे आणि कफनाशक आहे. ठीक आहे. आता प्रभाव सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बघा, 2 किंवा अधिक पदार्थाचे रस, वीर्य, विपाक यांच्यात साम्य अवस्था असूनही एखादे द्रव्य विशेष कार्य करते. सपोज 2 द्रव्य आहेत, ए आणि बी, राईट. सो यांचे रससुद्धा सेम आहेत, वीर्यसुद्धा सेम आहेत आणि विपाकसुद्धा सेम आहेत. पण तरी हे 2 जे द्रव्य आहे ए आणि बी हे काय करतात? हे दोघं डिफरंट कार्य करतात, सेम कार्य करत नाही. सो ते जे डिफरंट कार्य करतात सो तो त्यांचा प्रभाव झाला. समजलंय? बघा आता इथे दिलंय की बघा, दंती आणि चित्रक हे रसवीर्य विपाक सारखा असतो तरीसुद्धा दंती विरेचन करते आणि चित्रक विरेचन करत नाही. समजलं? बघा, ज्येष्ठमध व मनुका, राईट, यांचा रसवीर्य विपाक सेम आहे, पण मनुका रेचन काम करतो आणि ज्येष्ठमध करत नाही. तूप व दूध, ठीक आहे, रसवीर्य विपाक सारखे आहेत आणि तूप अग्नी दीपक आहे आणि दूध काय करते? अग्नी मंद करते, राईट. गहू आणि जव दोन्ही जड असतात, राईट. गहू वातज्ञ आहे तर जव हा वातकारक आहे, निर्माण करतो. सो हे आहे बेसिक आपण म्हणू शकतो प्रभाव. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. सर्व बेसिक आहे याच्यात फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायला काय कशाला काय म्हणतात. ठीक आहे. टर्मिनॉलॉजीज इम्पॉर्टंट आहे त्या. ठीक आहे. सो याचे नोट्स पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, सर्व याच्या मिळून जातील. ओके, थँक्यू.